सॉरी मी असं करेल तेव्हा यू विल नॉट डू दॅट. हां, तर आता जो एंगेजमेंटचा जो आहे कम्युनिटी एंगेजमेंटमध्ये आतापर्यंत आपण नुसतं बोललो की NGOsला बोलून आपण कचरा जे साफ करतात ते पण NGO पण घेतात इव्हेंट म्हणून काहीतरी आम्ही करून दाखवलं, इकडे तिकडे टाकतात की आम्ही कचरा किती गोळा केला, जेव्हा की ते त्यांच्या पार्ट ऑफ वर्क नाही आहे. दॅट इज अन ॲडिशनल हेल्प असिस्टन्स विच वी गेट फ्रॉम दॅम. पण आपल्या थ्रू साफसफाई व्हायला पाहिजे, ते होत नाही म्हणून कदाचित ते पण येतात आणि आज एवढा डम्पिंग व्हायला लागला की त्यांची गरज भासते. दोन्ही गोष्टी आहेत. तिसरं आहे की आपला त्यांच्या थ्रू म्हणजे जे आपण NGOला घेतो, आतापर्यंत मला एकदा पण असं समजलं नाही की त्यांनी कुठेतरी कम्युनिटी अवेअरनेस प्रोग्राम कॅम्पेन्स, म्हणजे कम्युनिटी म्हणजे फक्त शाळेत जाऊन नाही, शाळेत एक ते अकॅडमिक झालं, पण त्या अकॅडमिक्समध्ये पण लक्षात ठेव सॅटर्डेज आता दिलं गेलं आहे की त्यांना एंगेज करायचं कम्युनिटीमध्ये. म्हणजे ते पण येऊ शकतात, मुलं एन्जॉय करतात, चिखलमध्ये ते एन्जॉय करणार, तसं झाडं बिडं लावणार, त्याचं प्रॅक्टिसच चालू करा. कळलं ना. हा एक आहे. दुसरा हे जे कम्युनिटी म्हणजे तुम्ही जे गावातले प्रत्येक गावात आपला कमिटी मेंबर आहे आणि प्रत्येक गावात तो अध्यक्ष आहे, त्यांच्याकडे तुम्ही अकाउंटेबिलिटी ठेवा. पुस्तक म्हणजे ते त्यांच्या मीटिंग व्हायला पाहिजे. सर्वात चांगलं बघा, आपल्याला जर बेस्ट प्रॅक्टिसेस शिकायचं असते ना, आपण बाहेर पण थोडासा डोळा फिरवायचा आणि बघायचं की कुठे चांगलं काम चालू आहे. तुम्ही वेस्ट बेंगॉलचं सुंदरबनचं एक बघा, एक मंडल म्हणून उमाशंकर मंडल म्हणून आहे, त्यांनी कसं पद्धतीने सगळ्या कम्युनिटीला एंगेज करून, त्याच्यासाठी तर मोठा चॅलेंज आहे. डेल्टा, सुंदरबन डेल्टा, जिथे वाघ बीघ सगळं काही आहे. तर तुम्ही त्याच्या फेसबुकवर पण बघा, डेलीचा तो किती हे करतो लोकांना एंगेज करून. कॉलेजेस येतात, इंजिनिअरिंग कॉलेजेस येतात, ते सगळे लावतात मँगो. काही नाही लावणार, सगळे करणार. आपण त्या पद्धतीचं करायला पाहिजे. आपण केलेलं KCS कॉलेज. हां, ते वन्स इन अ वाईलचा बोलू नको. म्हणजे माझं असं आहे की ह्या गावात पण भरपूर शाळा कॉलेजेस आहेत, त्यांना एंगेज कर. हे बाहेरवाले जेव्हा येतात ना, त्यांना नॅकमध्ये काहीतरी रँकिंगमध्ये दाखवायचंय म्हणून ते काहीतरी करून आले. मी नॅकची मी मेंबर आहे, मला माहीत आहे की रँकिंगसाठी काय कसे जातात कॉलेजेस वगैरे आणि का जातात. हे वन टाईम इव्हेंट सारखं होतं. पण आपला लक्ष काय आहे, सपोज मॅनेजमेंट, प्रोटेक्शन, लाईव्हलीहूड डेव्हलपमेंट, ह्याला जर आपल्याला ॲक्टिवेट करायचं असेल तर गावातलंच स्कूल कॉलेजेस त्या ठिकाणचंच, बाहेरून येणारे नाही, ते रेग्युलरली होईल ना. मग दरवर्षी होतच जाणार ते. त्यांच्यामध्ये स्टुवर्डशिप, ओनरशिप क्रिएट हवं. म्हणजे त्यांनी हा आमचा एसेट आहे, आपण वाचायला पाहिजे, तसं पद्धतीने तुम्ही त्यांना एंगेज करून आणि त्यांच्यामध्ये अवेअरनेस व्हायला पाहिजे. तेव्हा काय होईल, एन्क्रोचमेंट्स पण होणार नाही. कोणी पण येऊन जर काही केलं तर आपल्याला माहिती तरी पडते, नाहीतर आपण सगळीकडे पोलिसिंग करून बसू शकत नाही. आणि बरेच वेळा फॉरेस्ट गार्ड हे सगळं माहिती देत पण नाही. जसं मी आता खारबाव, कशेरी आणि काल्हेरमध्ये दाखवून दिलं, तिथे सर्व प्रकारचं डम्पिंग होते आणि फॉरेस्ट गार्ड बीट सगळं आहे. बिल्डिंग बांधलं जातं, इतकं बिल्डिंग बांधल्यानंतर पण समजत नाही का. तर असं होऊ नये म्हणून. आणि आज ज्या पद्धतीने आता पण पाऊस होतोय बघितलं ना, आज का होतोय असा पाऊस, हे सगळं जो क्लायमेट चेंज आणि आपण जो ग्लोबल वॉर्मिंगचा सर्व केला. ते ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, जर आपण मँग्रोव्ह वगैरे प्लांट्स वगैरे मेले, फॉरेस्ट मरतायत, मग कुठून होणार, काय होणार नाही का ग्लोबल वॉर्मिंग वगैरे, टेम्परेचर राईज होतोय. तर आपला किती इम्पॉर्टंट रोल आहे. तर त्यामुळे हा कम्युनिटी एंगेजमेंटला जास्तीत जास्त वाढवा. त्याच्यासाठी हा जो तुम्ही कमिटी फॉर्म केलाय, त्याच्यामध्ये तुम्ही 15 दिवसात हे घ्या ना, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी असं. गोवाचं तुम्ही बघा, गोवामध्ये सर्व गावात आहे. हा जो तुझा हा मँग्रोव्ह प्रोटेक्शन लाईव्हलीहूड ना, असंच त्यांच्याकडे बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीज आहे. ते फॉरेस्टच्या अंडरमध्ये, त्यांनी बायोडायव्हर्सिटी बोर्ड अंडरमध्ये त्यांनी केलं. तर तुमच्या तर कन्व्हर्जन्सचं जे मी म्हटलं, आता बायोडायव्हर्सिटी बोर्ड बरोबर पण होऊ शकते, कारण त्यांना पण गरज लागते ही, बरोबर. तर तुम्ही स्कोप्स काढा ना, कोणाच्या डिफरंट डिपार्टमेंट बरोबर आपला कसं एंगेजमेंट होऊ शकतो. दीज आर द थिंग्स विच वी हॅव टू लर्न. आणि तेव्हा तुझा हा जो तू लाईव्हलीहूड स्पेशलिस्ट म्हणून आहे, तुला पण शिकायची संधी. ॲट द सेम टाइम आम्हाला तुझ्या मदत मिळेल की आपला मँग्रोव्ह जास्तीत जास्त वाढणार आहे. कारण आता मी यांना हे पण विचारलं, जेव्हा आपण मँग्रोव्ह प्लांटेशन करतो, मँग्रोव्ह प्लांटेशनच्या वेळेला आपण कसं आपलं स्पीशीज वगैरे हे ठरवतो, तर त्याच्यासाठी आपण आपल्याकडे काही सॉईल कार्ड आहे का, सॉईल हेल्थ कार्ड किंवा सॉईल कार्ड आहे का, की कुठल्या सॉईलला कुठली प्रकारची चांगली होऊ शकते. आणि आपण ज्या रिजनमध्ये आपल्याला जर लवकर वाढवायचं असेल ग्रीनरी, किंवा तिथे जर फिशला सपोर्ट करायचं आहे कुठलाही, किंवा बर्ड्स रूस्टिंगला, तर तसं पद्धतीचं काय आपण त्याच्यात हे लावतो की जेणेकरून आपण मग मँग्रोव्ह स्पीशीजचं आपण सिलेक्शन करतो. आलं लक्षात.
कारण बरेच ठिकाणी का मी आता असं बोलतीये, हे काही मी तुमच्यावर क्रिटिसाइज करायचा किंवा कमीपणा दाखवायचं ते नाही. कारण बरेच ठिकाणी बघितलं गेलं आहे की हा मँग्रोव्ह बरेच ठिकाणी कट करून इथे मायनिंग सगळं चालू आहे, सँड मायनिंग सगळ्या ठिकाणी. आणि म्हणून हे टप्पूलसारखं दिसतंय, बाल्डनेस दिसत आहेत आपल्या मँग्रोव्ह सगळे. कारण तिकडनं ते काढून तिथून ते आणून सँड सगळं डिपॉझिट करतात. ह्या सँड मायनिंगवर पण आपला कसल्याही प्रकारचा दबदबा नाही आहे. ते त्यांच्या चाललेलं आणि त्यांनी उडवलेलं आहे सर्व मँग्रोव्ह. आलं लक्षात? तर त्यामुळे हळूहळू आपले पॅचेस कमी होत चालले. आणि ह्या पॅचेस कमी केला की परत याच्यावर परत डम्पिंग पण होतोय. डम्पिंग करून हा भरून दिला तर लगेच डेव्हलपर्स येत आहेत हे बांधायला सगळीकडे. आज चालू आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणताय जेव्हापर्यंत पूर्ण डिमार्केशन करून तुम्हाला मिळेल ना तेव्हापर्यंत पूर्ण एन्क्रोचमेंट असणार. परत तुम्ही म्हणणार की एन्क्रोचमेंट काढायला आम्हाला वेळ लागणार आहे. आता ऑलरेडी 2-3 रिसेंटली सुप्रीम कोर्टच्या किंवा हायकोर्टच्या पण जजमेंट निघालेलं आहे. ऑलरेडी लेट झाले आहेत आपल्या कलेक्टर ऑफिस हँडओव्हर करायला बरेच ठिकाणचा. तर ते सगळं वेगळं. हे बघा, जिथे जे आहे प्रॉब्लेम ते त्यांना बाजूला राहू द्या. जिथे प्रॉब्लेम नाही आहे, जे आपल्याकडे आहे ऑलरेडी, त्याच्यात आपण काय करू शकलो त्याबद्दल आता आपण बोलतो. आधी आपण हात जर ऑर्गनाईज करून घेतलं मग तिथे आपण रेप्लिकेट करू शकणार जेव्हा ते आपल्या हस्तांतरित होईल. आल्या लक्षात? नुसतं जाऊन बघून येणार, फोटो काढणार, हा चला जाणूया नदीच्या अंतर्गत, माझा ते नाही आहे का. मी बिलकुल स्पष्ट बोलते आणि स्पष्टपणे जे माझ्याकडनं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं त्याच्यासाठी मी आता सुचवते. म्हणजे कसं पद्धतीने कन्व्हर्जन स्कीम्स काय काय करू शकतो. तुम्ही आधी मला एक म्हटले लेबर भेटत नाही, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला कन्व्हर्जन स्कीम्सचा कसं कोलॅबरेटिव्ह. दुसरं आहे की आपण जर लाईव्हलीहूड वाढवलं तर त्यांना ते पण पैसे लागणार नाही, ते आपापच येतील. आणि दुसरं मी तुम्हाला सांगितलं तसं मायग्रेशन विल ऑल्सो गेट कप. जे आता आज मुलं बाहेर जायला बघतायत कामधंद्यासाठी गावांना, ते राहतील इथे. म्हणजे आपल्याला एन्क्रोचमेंट करणं आपल्याला हे होईल, आपण वाचू शकणार, आपला ग्रीन कव्हर वाढणार, आपले तिथे जे म्हणजे मेन आहे बायोडायव्हर्सिटी रिच होणे. आणि हा याच्यापेक्षा कोण जास्त समजणार की ती ब्रॅकिश वॉटर आहे, डेल्टा वॉटर आहे, क्रीक वॉटर आहे, त्याच्यापेक्षा जास्त कुठलीही फर्टाईल न्यूट्रिटिव्ह लँड नसते. बरोबर? सर्वात जास्त जी ऑर्गॅनिझमची जी ग्रोथ, कारण मी PhD माझ्या झुऑलॉजीमध्ये आहे तर मला याच्याबद्दल भरपूर माहिती आहे. म्हणूनच तुम्हाला वेळेवेळेवर मी असा एक्सपर्ट गायडन्स देऊ शकते. तर तुमच्या जो कोणी ॲडवायझरी कमिटी, स्टँडिंग कमिटी काही असेल त्याच्यावर पण तुम्ही एन्श्युअर करा. म्हणजे आम्ही तुम्हाला ज्या पद्धतीने मदत करून सांगू शकतो. नाही तर तुमच्याकडे बरेच मी ऐकलं तिथे पण खारगावला पण कोणतरी एक्सपर्ट आहे, पण काय एक्सपर्टीज सुचवलं की आजपर्यंत काही झालेलं नाही. आणि आम्ही वारंवार येऊन तुम्हाला एक्सपर्टीज देतो पण तुम्ही आम्हाला कुठेही विचारत नाही का? कारण आम्ही तुम्हाला असं एकदम स्ट्रिक्टली विचारणार, अकाउंटेबिलिटी घेणार किंवा बोलणार. अरे पण अकाउंटेबिलिटीचा अर्थ काय आहे? प्लॅनेटला वाचवणं. आपल्या सगळ्यांचा उद्देश आहे की आज प्लॅनेट वाचवायला पाहिजे. 6th एक्सटिंक्शनकडे आपण चाललेलो आहोत. आणि सर्वात जास्त अफेक्टेड कोण आहे? मरीन ऑर्गॅनिझम्स, एक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. आज 80% खतम झालेले आहेत. म्हणून तुम्हाला आधीच विचारलं की मग तुम्ही MPCB कडनं काय घेता इंटरव्हेन्शन. कारण तुमच्या सर्व क्रीक रिजनला तुमचे मँग्रोव्ह डेथ आहे. आणि मँग्रोव्ह डेथ जी आहे, म्हणूनच मी तुम्हाला ते गायमुख, कुठला नागला बंदर आणि ते दिवा, मुंब्रा ह्या सगळ्याचे म्हटलं. कारण त्या भागात इंडस्ट्रीयल रिलीज ऑफ हे आहे ना भरपूर. तर त्या जो क्रीकमध्ये जो पोल्युशन आहे त्याच्यामुळे पण तुमचे किती रेकॉर्डमध्ये आहे की मँग्रोव्ह डेथ झाले. तुम्ही काय त्याच्यात तुम्ही हे केलं, म्हणजे रिपोर्टिंग काय केलं की याच्या एवढा नुकसान होतंय? काही नाही आहे. तुमच्याकडनं कसल्याही प्रकारचा हा मँग्रोव्ह डेथ रिपोर्टिंग होत नाही आहे. म्हणून MPCBला काही वाटत नाही. मी आता ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा जेव्हा मीटिंग झाला तेव्हा त्यांना विचारलं क्रीक एरियाचा, हे सगळं तुझ्या लाईव्हलीहूडचा पण पार्ट आहे. कारण इफ युअर मँग्रोव्ह इज डाईंग, वेर आर यू डुईंग दिस काइंड ऑफ अ लाईव्हलीहूड प्रोग्राम? आलं लक्षात? कारण एकालाच लागून हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे मग आपण पोल्युशन कडनं पण वाचू शकतो, मग लाईव्हलीहूडसाठी सगळं बायोडायव्हर्सिटी वाढवू शकतो. यांना एंगेज करून आता अकाउंटेबिलिटी पार्टचा जे तुला मी बोलली आहे त्या रेकॉर्ड किपिंग, तर ते दाखवायचं आहे. आणि रेग्युलरली 15 days किंवा 1 monthमध्ये त्यांच्या मीटिंग व्हायला पाहिजे आणि त्याचे रेकॉर्ड मेंटेनचं बघ जरा. रेकॉर्ड बुक पण दाखव.
आणि हा सर्वात चांगलं जर तुम्हाला नंबर वगैरे पाहिजे असेल, मी त्या वेस्ट बेंगॉलवालेचा जी बोलली, गोवावाल्याची जी बोलली, सर्व गावात इतकं छान पद्धतीने त्या लोकांनी ते ह्या बनवलंय की काय सांगू. तर असं पद्धतीने जर सगळं झालं तर मला वाटतं आपलं चांगलं काम. तर आता आपण बेसिकला जाऊ. चला.